पक्षानं दिलेल्या उमेदवाराला मतदान करावं ही सूचना देण्यासाठी काढलेला व्हीप आहे आणि तो व्हीप नेहमी निघत असतो. याच्यामध्ये वेगळं कुठलंही कारण नाही. क्रॉस वोटिंगचा विषय घाबरत भाजप कोणाला घाबरत नाही. कोण कोणाला घाबरत हे तुम्हीच मला सातत्याने सांगता. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकींचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. अशातच सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जयकुमार गोरे यांनी मोठे वक्तव्य करत राजकीय वातावरण आणखीन तापवले आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत हे तब्बल 200 मतांच्या फरकाने विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीतील अनेक नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने या निवडणुकीत पूर्ण ताकद लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचार सभांमध्ये बोलताना सोलापूर विधान परिषदेची जागा भाजपाचीच आहे आणि माजी आमदार राजेंद्र राऊत निश्चितपणे विजयी होतील असा ठाम दावा देखील केला. त्याचबरोबर राऊत यांना सुमारे 200 मतांची आघाडी मिळेल अशा प्रकारचा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला. राजकीय विश्लेषकांच्या मते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि महायुतीचे संख्याबळ मजबूत असल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मात्र विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याने शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सोलापुरात भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होत असल्याचे चित्र देखील स्पष्ट आहे. दरम्यान राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी वेळी विविध पक्षातील काही नेत्यांची उपस्थिती आणि जयकुमार गोरे यांचे बेरजेचे राजकारण याचीही जिल्हाभर चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी क्रॉस वोटिंग होते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असून सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विजयाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलेला आत्मविश्वास चर्चेचा विषय ठरत आहे. मतदानानंतर मतदारांच्या कौलातून कोणाचा दावा खरा ठरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. तुम्हाला काय वाटतं? सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे पुन्हा एकदा यशस्वी होतील का भाजपाचा गड राखण्यामध्ये? ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या हक्काच्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बहुमत असताना देखील भाजप व्हीप काढते सर्व मतदारांना. कुठेतरी भाजपची काय मला एक कळतच नाही. तुमचं व्हीप काढणं ही नॉर्मल प्रक्रिया, जसं तुमचा पगार होणं नॉर्मल प्रक्रिया आहे तसं व्हीप काढणं ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. पक्षाच्या व्यवस्थेमधला हा विषय आहे की पक्षानं दिलेल्या उमेदवाराला मतदान करावं ही सूचना देण्यासाठी काढलेला व्हीप आहे आणि तो व्हीप नेहमी निघत असतो. याच्यामध्ये वेगळं कुठलंही कारण नाही. क्रॉस वोटिंगचा विषय घाबरत भाजप कोणाला घाबरत नाही. कोण कोणाला घाबरत हे तुम्हीच मला सातत्याने सांगता. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मतदार इंटॅक्ट आहेत. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. भारतीय जनता पक्षाचं मतदान जेवढं असेल त्याच्यापेक्षा 200 अधिक मतं घेऊन आम्ही निवडून येऊ. अजिबात चिंता करू नका. भाजप आणि महायुतीकडे आहे तरी विरोधक म्हणजे तुमची एवढी धावपळ का चालली असं विरोधक करते? कशी झोप आहे? सगळीकडे विरोधक घरी झोपतात म्हणूनच आज घरी बसायची वेळ आलेली आहे. आम्ही आमचं काम जी जबाबदारी आहे ती जबाबदारी करत असतो. पण काय जाऊन मतदारांना मतं मागणं हे काय चुकीचं थोडी नाही. पाहत रहा अशाच रोखठोक बातम्या. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.